यानंतर एक सविस्तर बातमी बघणार आहोत। सोयाबीन खरेदीसाठी शासनानं 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती, मात्र मुदत संपण्याचा आज शेवटचा दिवस आहे। त्यामुळे खरेदी केंद्रावर हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणलं होतं। याच संदर्भात खरेदी केंद्रावरून आढावा घेतला आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी। बघूयात। शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा म्हणून केंद्र सरकारने नाफेड मार्फत खरेदी सुरू करून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीसाठी शासनाने 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती। मात्र ती मुदत आज संपण्याचा शेवटचा दिवस आहे। मी सध्या वाशिमच्या एका नाफेड खरेदी केंद्रावर आहे। आपण बघू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांना बाजार समित्यामध्ये हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने त्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर आपला माल आणलेला आहे। मात्र मोजणी आणि खरेदी प्रक्रियेत विलंब होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन विक्रीसाठी रखडले आहे। नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीसाठी आणलेले असून मोठ्या प्रमाणात मालगाड्यांची लांब रांग या ठिकाणी लागलेली दिसून येत आहे। त्यातच आज खरेदीचा मुदत संपण्याचा शेवटचा दिवस आहे। हजारो शेतकरी खरेदीसाठी बाकी आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत, आपण त्यांना बोलूया। मला सांगा काका, किती दिवसापासून तुम्ही इथे आलेले आहात आणि माल किती आणलेला आहे? माझा मुक्काम 2 दिवसापासून पडलेला आहे, कारण एवढी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। तर त्याच्यामुळं ही जी खरेदी आहे, शासनाने जी खरेदीची जी मुदत दिलेली आहे ती आजची शेवटची तारीख आहे आणि शेतकऱ्याचा माल आज जवळपास 50% वर झालेला आहे आणि व्यापारी इकडं शेतकऱ्यांना लुबाडत आहेत। 3800, 3700, 3500 असे भाव ते घेत आहेत। तर शेतकऱ्यांनी वर्षभर हे चालवावं कसं? तर शासनाला माझी विनंती आहे की त्यांनी ही जी मुदत वाढ आहे ही फक्त वाढवून द्यायला पाहिजे, की जेणेकरून सर्व शेतकऱ्याचा माल हा विकला जाईल आणि शेतकरी हे सुखी संपन्न होतील, अशी माझी विनंती आहे। हे होते आपल्यासोबत शेतकरी, यांनी सांगितलेलं की शेतकऱ्यांचा जे विक्रीसाठी आणलेला माल आहे त्यासाठी शासनाने मुदतवाढ देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। साजन धाबे, NDTV मराठी, वाशिम।